सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. आणि मिलन अभी आधा अधुरा है या स्टोरीचा पुढचा एपिसोड आपण सुरुवात करूया. राणी रोहितला झोपताना म्हणाली, मी तुमच्यासोबत तुमच्या गाडीत बसून येणार आहे उद्या कॉलेजमध्ये, आणि मेघना मॅडमसमोर तुम्ही हा विषय काढायचा आणि क्लिअर करून सांगायचं की तुमचं आणि तिचं काहीच नाही. आणि रोहितही म्हणाला ठीक आहे. मग दोघेही झोपले आणि पुन्हा थोड्या वेळाने रोहित उठून म्हणाला, राणी, ए राणी, अशी गोड हाक मारत होता तो तिला. आणि राणी न कूस वळवली आणि काय सर असं म्हणणार इतक्यात ती दचकली, कारण रोहित तिच्या खूप जवळ होता, अगदी मागेच होता म्हटलं तरी चालेल. आणि ती म्हणाली, काय झालं सर, तुम्ही माझ्याकडे का आलात? आणि रोहित म्हणाला, राणी, मला बदलायला कपडे तरी दे ना, मी या कपड्यांवर कसं झोपू, उद्या हेच घालायचे आहेत ना. राणी म्हणाली, सर, आता तुमच्या मापाचे कपडे इथे कुठे असतील, पण एक मिनिट, माझ्या बाबांचे आहेत, त्यांची आठवण म्हणून आम्ही ठेवलेत, तुम्हाला चालतील का? रोहित गप्प बसला आणि राणी म्हणाली, राहू द्या, तुम्ही श्रीमंत लोक गरीब लोकांचे कपडे कसे वापराल, त्यातही या जगात नसलेल्या व्यक्तीचे कपडे वापरणं चांगलंच नसतं. आणि रोहित म्हणाला, सांग कुठे आहेत ते कपडे, मी घालतो. राणी चकित होऊन म्हणाली, काय सर, खरंच तुम्ही घालाल का कपडे? रोहित म्हणाला, हो दे, घालतो. आणि राणीनं त्याला तिच्या वडिलांचे कपडे दिले. त्यानं आता ते कपडे घातले आणि तिच्याकडे पाठ करून झोपला. आणि त्याला बघताना राणीचे डोळे भरून आले आणि तिला बाबांची फार आठवण आली. असं वाटायचं की तिचे बाबाच तिच्याजवळ आहेत आणि त्यांना पाठीमागून घट्ट मिठी मारावी, आतापर्यंतचं दुःख त्यांच्या मिठीत हलकं करावं. पण तिनं स्वतःला आवरलं, हुंदका दिला. रोहित पुन्हा उठला आणि म्हणाला, राणी, काय झालं, का रडतेस? राणी म्हणाली, बाबांची आठवण आली. हा ड्रेस त्यांच्या ॲनिव्हर्सरीला मीच घेतला होता स्वतः कष्ट करून, पण तो घालण्याआधीच बाबा गेले असं म्हणून राणी खूप रडायला लागली. आणि रोहित उठून तिच्याजवळ गेला, तिच्या खांद्याला पकडून तिला दिलासा दिला त्यानं. राणीसुद्धा भाऊक होऊन त्याच्या छातीवर डोकं ठेवून रडायला लागली. मग काही वेळानं ती सावरली आणि त्याला म्हणाली, झोपा तुम्ही, मी पण काय तुम्हाला माझी दुःख सांगत बसले. रोहित म्हणाला, राणी, अगं असं काय करतेस, मला इतका परका करू नको. माझ्या घरच्यांसाठी तू ढाल बनून उभा राहतेस, मग मी तुझं दुःख नाही का समजून घेऊ शकत? जशी तू त्या घरची सून आहेस तसा मीही या घरचा मुलगा आहे, लक्षात ठेव. आता नाराज नको होऊ, असं म्हणून त्यानं तिचे डोळे पुसले लहान मुलीसारखे. आणि राणी अजून हुंदका देत रडायची. रोहित पुन्हा तिचे डोळे पुसायचा आणि हस म्हणायचा. आणि राणी म्हणायची, मला नाही हसता येत, मी रडणार, असं म्हणून रडायची. आणि रोहित तिचं ते रोमॅन्टिक क्राईंग बघून हसायला लागला आणि म्हणाला, खूप क्यूट आहेस तू, असं म्हणून पुन्हा तिच्या ओठांचा केस घ्यायला गेला. तसं तिनं त्याला ढकललं आणि म्हणाली, गैरफायदा घेऊ नका माझा, मी थोडीशी इमोशनल झाली आहे फक्त, लगेच जवळ येऊ नका. रोहित म्हणाला, आता मी आणखीन तुझ्याजवळ यायचं काही राहिलं आहे का, सांग बरं. तुझा एवढा गैरसमज फक्त दूर होऊ दे, मग फक्त तू आणि मी, आपल्यामध्ये दुसरं कोणीच नसेल. गुड नाईट, असं म्हणून तो झोपला. मग राणीसुद्धा हसून झोपली. आणि आज त्यानं तिच्या बाबांसारखाच तिला दिलासा दिला होता. तिचे बाबाही असेच करायचे. राणी रडायची आणि ते तिचे अश्रू पुसायचे, पुन्हा राणी रडायची आणि ते तिचे अश्रू पुसायचे. मग राणी पण झोपली. आणि सकाळी उठल्यानंतर आंघोळीला जाताना रोहित म्हणाला, ए राणी, बाथरूमला तरी कडी आहे ना गं? आणि ती म्हणाली, किती विचित्र आहात हो तुम्ही, बाथरूमला कडी नाही असं कधी होईल का? तो म्हणाला, मग बेडरूमला कडी नसते असं कुठं असतं का? राणी म्हणाली, सर, या घरात कोणीही कपल नाही, मग बेडरूमला कडी लावायची काय गरज? रोहित म्हणाला, पण मला माहीत आहे ना, आत्ता कडी आहे या बेडरूमला, आणि आपल्यासाठीच तू लावली ना, खरं खरं बोल, आपल्या प्रायव्हसीसाठी. तसं राणीनं त्याच्या हातात टावेल दिला आणि त्याला बाथरूममध्ये ढकललं आणि म्हणाली, जा आता, आता नाही का उशीर होत. आणि आता रोहित आतमध्ये जाता जाता राणीचाच हात पकडला आणि तिला बाथरूममध्ये खेचून घेतली आणि तिच्या कमरेत हात घातला आणि हळूच शॉवर ऑन केला. तशी राणी थोडीशी भिजली आणि म्हणाली, सर, अहो काय करता, सोडा ना. रोहित म्हणाला, नाही सोडणार. राणी म्हणाली, शपथ आहे, माहीत आहे ना तुम्हाला. तसं रोहितनं तिला सोडलं आणि म्हणाला, खूप दुष्ट आहेस तू. राणी म्हणाली, हो, रावणापेक्षाही दुष्ट आहे मी. आणि तुम्ही?
रोहित म्हणाला, मी तर चॉकलेट बॉय आहे. राणी म्हणाली, चॉकलेट बॉय नाही, निवडूंगा आहात, सोडा मला. असं म्हणून त्याला दूर ढकलला आणि हसून बाहेर आली. आणि तिला हसताना बघून तिच्या आईला वाटलं, बरं झालं, नवरा बायकोचं भांडण म्हणजे अळवावरचं पाणी, जास्त काळ टिकत नाही. रात्री बहुतेक दोघांनी एकमेकांचा रुसवा काढलेला दिसतोय. आणि मग त्याची अंघोळ होईपर्यंत तिनं पटकन छान पोहे बनवले, गरमागरम नाश्ता केला आणि दोघेही कॉलेजला निघाले. पण आता आजचा कॉलेजचा दिवस इतका नेहमीसारखा साधारण असणार नव्हता, कारण ती न्यूज जास्त लोकांनी बघितली नव्हती. लगेच दाबली होती रोहितनं. पण महिला आयोगाच्या बायकांसमोर राणी जे बोलली, तिच्या सासरच्या लोकांची बाजू घेऊन, तिच्या शेजारी रोहित उभा होता तिचा नवरा म्हणून, हे बघितलं होतं सगळ्यांनी. आणि त्यात कॉलेजची मुलंसुद्धा होती, मुलीसुद्धा होत्या. आणि आता कॉलेजमध्ये एकच हंगामा उठला होता. राणी रोहित सरांची बायको? हे ऐकलंस का तू? राणी रोहित सरांची बायको? हो ना, मी तेच बघते. माझ्या कानावर विश्वास बसेना आणि डोळ्यांवर सुद्धा विश्वास बसेना. असं म्हणून प्रत्येकजण एकमेकांशी बोलायचं आणि हे खरं आहे का अशी खात्री करून घ्यायचं. पण आता त्यांना आणखीन एक शॉक बसणार होता, जेव्हा राणी रोहितच्या गाडीतून येणार होती. आणि इतक्यात रोहितची गाडी आलीच आणि सगळ्यांनी तिकडं बघितलं आणि रोहितच्या शेजारी बसलेल्या राणीला बघितली. आणि आता काही मुलींना तर चक्कर यायचीच बाकी राहिली होती. आणि त्या राणीला सडकछाप रोहित सूर्यवंशी नवरा मिळाला असेल असं म्हणणाऱ्या मुली तर तोंडाचा आ वासून बघत होत्या. आणि हे कसं झालं, कधी झालं, कुठं झालं हे कोणालाही कळेना. मेघना अजून कॉलेजला आली नव्हती आणि राणी फार रुबाबात गाडीतून खाली उतरली आणि तिच्या क्लासपर्यंत एकटीच आली. रोहित मागे थांबला. पण आज सगळ्या मुली रोहितला बघत नव्हत्या, तर राणीकडे बघत होत्या, फार आश्चर्यानं. आणि तिथं आल्यानंतर राणी म्हणाली, असं काय बघताय भूत बघितल्यासारखं? मला जायला जागा द्या, मला आज जायचं आहे. तशा सगळ्या मुली तिला जागा देऊन बाजूला सरकल्या आणि राणी जाऊन तिच्या क्लासमध्ये तिच्या बेंचवर बसली. आणि मुली म्हणायच्या दुसऱ्या मुलीला, मला चिमटा काढ. हे खरं आहे का गं? मी स्वप्नात तर नाही ना? या राणीचा नवरा आणि रोहित सर, हे कसं शक्य आहे? असं म्हणून रोहितवर जीव ओवाळून टाकणाऱ्या पोरी रडकुंडीला आल्या. आणि राणी सगळ्याजणी आत आल्यावर म्हणाली, इतकं आश्चर्य वाटून घेऊ नका. माझ्यासारख्या सडकछाप मुलीचा सडकछाप नवरा बघितला का? मग आता अभ्यासाला लागा. आणि हो, इथून पुढे त्यांच्या शर्टविषयी, त्यांच्या बॉडीविषयी जर कोणी काही बोललं तर गाठ माझ्याशी आहे. आणि आता तुम्हाला कळलंच असेल हे कॉलेज कोणाचं आहे, नाही का? तर या कॉलेजचा मालक माझाच नवरा आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या पायरीनं राहायचं आणि विद्यार्थी असल्यासारखं राहायचं. आता सगळ्या मुली गप्प झाल्या. आणि जी मुलगी म्हणाली होती की राणी, जर खरंच हे रोहित सर तुझा नवरा असतील ना, तर मी जीव देईन बघ, अशी तिची मस्करी करत म्हणाली होती. तिला राणी पुढे घेऊन म्हणाली, तू काय म्हणाली होतीस, आठवतं का तुला? मग आता देतेस का जीव? ते खरंच माझा नवरा आहेत. आणि ती मुलगी गप्प बसली. रोहित आपल्याकडे बघत नाही, आपल्यावर प्रेम करत नाही, आपल्याला मिळाला नाही, याहीपेक्षा जास्त दुःख आता त्यांना तो राणीचा नवरा आहे हे ऐकून झालं होतं. पण आता त्याला कोणीही काहीही करू शकत नव्हतं. तो राणीचा नवरा होता म्हणजे होता. मग आता पहिल्या तासाला रोहित आला. पण सगळ्या मुलींची काय हिंमत होती त्याच्याकडे आज वाकडी नजर करून बघण्याची. गुपचूप त्याच्याकडे एक शिक्षक म्हणून चांगल्या नजरेनंच बघत होत्या. पण मनामध्ये काय होतं हे त्यांनाच माहीत. आणि आता रोहितविषयी तो हॉट हँडसम दिसतो म्हणून चर्चासुद्धा राणीनं बंद केल्या होत्या. मग आता आज दोघेही नॉर्मल होते, रोहितसुद्धा आणि राणीसुद्धा. आज ती स्टुडंट होती आणि तो प्रोफेसर होता. पण नेमकी आज मेघना आलीच नाही आणि ते खरं खोटं करायचं राहूनच गेलं. मग कॉलेज सुटलं आणि राणीला घरी गेल्यावर फोन आला. जी UGCची टीम आली होती त्यांच्या कॉलेजमध्ये आणि राणीनं अँकरिंग केलं होतं. त्यांना राणीचं अँकरिंग खूप आवडलं होतं. आणि त्या टीममध्ये एक महाराष्ट्राचे सदस्यही असतात. आणि त्यांनी राणीला कॉल केला आणि ते म्हणाले, राणी, तुझ्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. मी तुझी वक्तृत्व शैली पाहिली आहे आणि एक प्रोजेक्ट आहे जे तू इंग्रजी भाषेमध्ये दिल्लीमध्ये येऊन स्पीच करावं. यासाठी तुला मी संधी देतोय. आणि ही संधी अख्ख्या महाराष्ट्रातून फक्त तुला मिळते राणी, कारण मला तुझ्यामध्ये ती क्वालिटी दिसली आहे. मी या टीमसोबत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरत असतो, सगळ्या कॉलेजमध्ये गेलो, पण तुझ्यासारखी स्टुडंट
तीही खूप ब्रिलियंट मला कुठंच दिसली नाही. आपल्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्याची तुला संधी आहे. आणि राणीला तर फार आनंद झाला. कोणतीही शिकण्याची, पुढे जाण्याची आलेली संधी न सोडणारी राणी. आणि ती म्हणाली, हो सर, मी तयार आहे. पण, आणि ते प्रोफेसर म्हणाले, पण काय राणी, तुझं लग्न झाले, तुझे सासरचे तुला पाठवणार नाहीत असंच का? तर त्यांनाही तू समजावून सांग. अगं, खूप मोठी संधी आहे तुला. याच्यातून तू नंतर पुढे इंटरनॅशनल लेवललासुद्धा स्पीच द्यायला जाऊ शकतेस. मी तुला सगळे डिटेल्स पाठवतो, तू त्याचा नीट अभ्यास कर आणि शॉर्ट नोट काढ आणि कामाला लाग. तुझा येण्याचा जाण्याचा सगळा खर्च तुला पाठवतो, अगदी रेल्वेचं तिकीटसुद्धा तुला मिळेल. आणि तुझी हरकत नसेल तर मी तुझ्या नवऱ्याशी बोलू का? मला त्याचा नंबर दे. आणि राणी म्हणाली, नाही सर, त्याची गरज नाही, मी बोलते त्यांच्याशी आणि मी तयार आहे असं म्हणून राणीनं डन करून टाकलं. आणि दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये गेल्यानंतर सुद्धा मुलींनी राणीशी बोलायचं बंदच केलं. अजिबात म्हणजे अजिबात बघवत नव्हतं. ती रोहितची बायको आहे ते. आणि आज मात्र रोहित वेगळा आला, राणी वेगळी आली. आपल्या आपल्या मार्गानं आले, आपल्या आपल्या मार्गानं गेले. कॉलेज सुटलं आणि सगळे निघून गेल्यानंतर रोहित राणीला म्हणाला, थांब, आपण मेघना मॅडमशी बोलूया आणि खरं खोटं करूया. आणि मग स्टाफ रूममध्ये मेघना, रोहित दोघेच होते. त्यानं राणीलाही तिथं बोलवून घेतलं आणि ते पत्र मेघनाला दाखवून म्हणाला, मिस मेघना, हे काय आहे मला कळेल का? हे पत्र राणीकडे कसं आलं? ते तुमच्या नावाचं माझ्यासाठी. आणि मेघना राणीसमोर म्हणाली, मी पत्र लिहिलं आहे, बघू. असं म्हणून तिने ते बघितलं आणि आपण हे असलं काही केलंच नाही असं म्हणाली आणि थोडी हसली. आणि रोहित म्हणाला, तुम्ही हसताय का? हा जोक वाटतो का तुम्हाला? यामुळे किती गैरसमज पसरत आहेत तुम्हाला माहीत आहे का? आणि मेघना हसून म्हणाली, रोहित सर, अहो काय तुम्ही पण, मान्य आहे तुम्ही मला आवडत होता, पण तुमचं लग्न झालं हे कळल्यापासून मी खरंच तुमच्याकडे त्या दृष्टीनं नाही बघितलं. पण अहो, कॉलेजची वात्रट मुलं कशी आहेत तुम्हाला माहीत आहे की नाही? ते तुमचं आणि माझं नाव प्रत्येक ठिकाणी घेतातच की, अगदी पहिल्या दिवसापासून. आणि त्यापैकीच कोणाचा तरी हा वात्रटपणा आहे, बाकी काही नाही. आणि आता हे ऐकलं तसं राणीने विचार केला, रोहितनंही विचार केला. आणि हे असं असू शकतं, कॉलेजची पोरं काहीही करतील, कोणाचंही नाव कोणासोबत जोडून रिकामे होतात. आणि रोहितनं राणीकडे बघितलं. राणी गप्प झाली आणि बाहेर निघून गेली. आणि बाहेर जाऊन ती पुन्हा स्टाफ रूमकडे बघायला लागली. आणि रोहितची ती वाट बघत होती. आणि त्याला सॉरी म्हणायचं होतं तिला, कारण खरंच हे सगळं मुलांनी केलं असेल आणि मी उगीचच त्या दोघांवर नाव घेतो आहे असं तिला वाटलं. आणि हे माझ्या आधीच लक्षात यायला हवं होतं की सर असं कधीच करणार नाहीत. कॉलेजची मुलं कशी आहेत हे तिला माहीत होतंच. आणि त्याची माफी मागण्यासाठी ती तिकडं बघत होती. आणि त्यावेळी आता मेघना त्याला पाठीमागं ठेवून स्वतः पर्स उचलून बाहेर आली. राणी तिला दिसली तसं मेघनानं एक लगेच प्लॅन मनात केला आणि तिचे ओठ पुसले, स्वतःचे केस सावरले, पदर उगीचच ठीकठाक केला आणि खूपच छद्मी अशी मंद गालात हसत बाहेर आली. जणू काही पाठीमागे तिला रोहितनं पकडलं, तिचा किस घेतला, हात पकडला, तिला मिठीत घेतली, असं काहीतरी त्यानं केलंय तिच्यासोबत आणि ती हसतेय लाजून, असे भाव तिच्या चेहऱ्यावर होते. आणि राणीला ते लगेच समजलं, कारण राणीसुद्धा सध्या त्याच अवस्थेतून जात होती. आणि रोहित जेव्हा तिला असाच पकडायचा, पटकन एका सेकंदाच्या आत किस करायचा, तेव्हा तिच्याही चेहऱ्यावर असंच हसू यायचं. आणि मेघनाकडे ती जवळ येईपर्यंत राणी संशयी नजरेनं बघत होती. आणि मेघना जवळ येऊन राणीला म्हणाली, लहान आहेस तू अजून आणि रोहित या खेळात खूप मुरलेला. तुला काय वाटलं, आम्हा दोघांचे संबंध आम्ही तुझ्यासमोर लगेच कबूल करू? तू रोहितला अजून ओळखत नाहीस, खूप चालाक आहे तो आणि खूप अल्लड आहेस तू, आणि म्हणून खूप सोपं आहे तुला उल्लू बनवतं. असं म्हणून ती मानेला झटका देऊन केस उडवत निघून गेली. आणि राणीचं डोकं सरकलं आणि तिला वाटलं, रोहित जे काही बोलतंय ते खोटं आहे, मला दाखवतोय एक आणि वागतोय दुसरंच, आणि मेघना जे काही बोलतं ते खरं आहे. आणि ती रागात तिथून निघून गेली. आणि रोहितबद्दलचा राग तिच्या मनात आणखीनच वाढला. आणि मेघना तिच्या प्लॅनमध्ये सक्सेस झाली.